हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज सकाळपासून कामांची जरा घाई गडबडच चालली होती, कारण आज मला गावी निघायचं होतं. त्यासाठी सगळ्यात आधी घरातलं सगळं आवरून घ्यायला लागलं मला, आणि शक्यतो तितक्या लवकर आम्हाला निघायचं होतं, कारण डिस्टन्स जास्त असल्यामुळे वेळ जास्त लागतो. पण त्याआधी वाटेत आम्हाला रेणुका देवीची ओटी मला भरायची होती, जे की चांदवडला देवीचं मंदिर आहे तिकडे. आणि ओटीचं सामान मी कालच्या दिवशी आणायला विसरले होते, म्हणून आजच जाऊन घेऊन आले. आणि गावी जायचं होतं म्हणून सकाळी लवकर उठणं झालं होतं, आणि त्यामुळे देवपूजासुद्धा लवकर झाली होती. तर दिवा शांत झाला होता, आणि आता मला ओटी भरायची होती म्हणून मी परत दिवा लावून घेतला. त्यानंतर हे जे मंगल कलश असतात, तर यांच्यातलं पाणी आता 2 ते 3 दिवस मी घरी नसणार होती, तर ते उन्हाळा असल्यामुळे पटकन सुकतं ते, आणि त्यामुळे मी त्यात पाणी थोडंसं वाढवून घेतलं, कमी झालेलं होतं तर. त्यानंतर स्वतःचं आवरलं, घरातलं सगळं आवरून झाल्यावर, जेवणं वगैरे झाल्यावर स्वतःचं आवरलं, आणि जी काही ओटी भरून ठेवली होती थोड्या वेळापूर्वी, तर तिची पुन्हा एकदा पूजा केली. आणि एक माळजप कुलदेवतेचा जो काही मंत्र असतो त्याने केला. खरं तर एक सप्तशतीचा पाठ केला तर खूप छान असतं. मी दरवेळेस तसंच करते. ज्या दिवशी ओटी भरायची असते त्या आदल्या दिवशी भरून ठेवते, न्यायची असते त्याच्या आदल्या दिवशी, आणि एक पाठ करते. पण ह्यावेळेस मला ओटी आदल्या दिवशी भरायचं लक्षात नव्हतं, आणि आत्ता मला पाठ करायला वेळ नव्हता, म्हणून मी एक माळजप केला होता फक्त कुलदेवतेचा जो काही मंत्र असतो तो. आणि लागलेच आम्ही निघालो होतो. तर इथे आम्ही आता चांदवडच्या देवीच्या दर्शनाला थांबलो होतो, रेणुका मातेच्या. खूप निवांत आणि छान असं तिथे दर्शन होतं. वाटलं होतं चैत्र महिना होता, थोडीफार गर्दी असेल, पण अजिबात गर्दी नव्हती, आणि त्यामुळेच खूप छान निवांत असं माझं दर्शन झालं. आणि या फुल व्हिडिओची लिंक मी खाली देते, नक्की बघा. याआधीसुद्धा मी एक दोनदा या मंदिरावर आलेली आहे. आणि शूट घ्यायच्या आधी मी गुरुजींना विचारलं होतं, त्यांनी परमिशन दिल्यानंतर थोडंफार शूट मी घेतलं होतं तिथलं. आणि ओटी भरून झाल्यानंतर जे काही ओटीतलं सामान असतं, तर साडी वगैरे ते ठेवून घेतात, पण पानाचा विडा आणि जो काही आपण वेणी नेलेली असते, तर ते आपल्याला ते परत करतात. आणि ते माझं दर्शन झालेलं होतं, आणि आधीचं घ्यायचं बाकी होतं. तर आधीने दर्शन घेतलं, आणि हा थोडाफार तुम्हाला बाहेरचा परिसर मी तिथला दाखवते. तर मंदिरात एंट्री केल्या म्हणजे वर चढल्यानंतर दोघं बाजूला मला तुम्हाला दिसतील, आणि दोघं बाजूंनी मंदिरांना एंट्री आहे, एक हायवेच्या साईडने आणि एक इकडे गावाच्या साईडने. आणि आता हा कालचा व्हिडिओ आहे, जे की चैत्र चतुर्दशी किंवा चौदस आपण म्हणतो, तर त्या दिवशी प्रत्येकजण कुलदेवतेची आरती लावत असतं, तर तशीच मीही लावली होती. आणि ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत